अशी आंब्याची चटणी तुम्ही आयुष्यात कधीच खाल्ली नसेल। अशी भन्नाट चवीची आज आपण चटणी बनवणार आहोत। ही चटणी खायची कशाबरोबर, तर तुम्ही ब्रेडला लावून पण ही चटणी खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खूप छान लागते। ही एक चटणी बनवली तर तुम्हाला दुसऱ्या भाजीची गरज नाही आहे। अशी चटणी तुम्ही बनवता का, कमेंट करून सांगा। आंब्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी कैरी सोलून बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धी वाटी आंबा सोलून बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पाव वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जशी तिखट चटणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ते वाढवायचं आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये लसूण काढायचे आहे, शेंगदाणे काढायचे, हिरवी मिरची, कैरी बारीक चिरलेली बारीक कापायची म्हणजे चांगली वाटल्या जाते, आणि ओलं खोबरं घालायचं आणि पिकलेला आंबा घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं। चटणी वाटताना आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि चटणी आपल्याला एकदम बारीक पण वाटायची नाही, तर मिक्सर चालू बंद करत ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशी रवरवीत आपली चटणी झाली पाहिजे। चमच्याने खालीवर करत ही चटणी तुम्ही वाटून घ्यायची, म्हणजे पाणी घालायची गरज पडत नाही आणि अशी रवरवीत पण चटणी वाटल्या जाते। एकदम बारीक झाली ना तर खायला मजा येत नाही। याला आता आपण तडका देऊया। तडका देण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे, तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता। 1 चमचा तेल घालायचं, तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा राई घालायचे, राई फुलली की पाव चमचा जिरं घालायचं, जिरं चांगलं फुलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 पिंच हिंग घालायचा, हिंग चटणीमध्ये नक्कीच घाला, आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची, आणि हा तडका आपल्याला चटणीवरती ओतायचा आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची। आयुष्यात कधीच खाल्ली नसेल अशी भन्नाट चवीची आपली चटणी तयार झालेली आहे। आजची चटणी आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।